न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सोलापुरातील कॉलेजमधून पळालेल्या 2 अल्पवयीन मुली सुखरूप मरीन ड्राईव्हला नेऊन विनयभंग करणारा तरुण जेरबंद, विजापूर नाका जेल रोड पोलिसांची कामगिरी। कॉलेजला न जाता रेल्वेनं मुंबईला गेलेल्या सोलापूर शहरातील 2 मुलींना जेल रोड व विजापूर नाका पोलिसांनी अवघ्या 48 तासात शोधले। वाशी रेल्वे स्थानकावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। महाविद्यालयात पेपर सुरू असल्याने रिक्षा चालक वडिलांना त्यांच्या इयत्ता 11वीत शिकणाऱ्या मुलीला 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शाळेबाहेर सोडले, पण दुपारनंतर तिच्या एका मैत्रिणीनं पेपरसाठी नसलेल्या मैत्रिणीबद्दल फोन करून विचारणा केली। त्यावेळी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची खात्री रिक्षा चालकास पटली। त्यांनी तातडीनं जेल रोड पोलीस ठाणे गाठले। त्याचवेळी आपल्या मुलीची एक मैत्रीण देखील बेपत्ता झाल्याचे त्यांना समजले। जेल रोड पोलिसांनी विजापूर नाका पोलिसांच्या मदतीनं त्या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी सूत्रे हलवली। त्या मुली सोलापूर इथं रेल्वे स्थानकावरून पुण्याला गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आणि पोलिसांना तपासाचा एक धागा मिळाला। पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावरील फुटेज पाहून त्या मुंबईच्या दिशेने गेल्याची खात्री केली। खबऱ्यांनाही त्यांनी कामाला लावले होते। पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या दोघींना वाशी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आणि सोलापूरला आणले। दोन्ही अल्पवयीन मुलींना बाल कल्याण समिती समोर हजर करून त्यांना पालकांकडे सोपवले। पळालेल्या मुलींची जवळीकता साधणारा जेरबंद रेल्वेनं मुंबईत गेल्यावर स्थानकावर बसलेल्या मुलींशी बोलून एका तरुणानं त्यांना नोकरीवर राहण्याची सोय करून तो म्हणून आमिष दाखवलं। त्यानंतर त्यांना तो हज हाऊस इथं घेऊन गेला, पण त्यांनी ओळखपत्र न दिल्याने त्यांना त्या ठिकाणी थांबता आलं नाही। त्यामुळे तो तरुण दोन्ही मुलींना घेऊन मरीन ड्राईव्हला आला आणि त्या ठिकाणी एका मुलीचा विनयभंग केला। त्यानंतर मुंबई रेल्वे स्थानकावरून वाशीला घेऊन आला। त्यावेळी खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि पुढे काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी संशयित तरुणासह मुलींना ताब्यात घेतले। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।